जे आता आपण सिंग केलेलं आहे ते हिम आहे. मी पहिल्यांदाच कालच कंपोज केलेला आहे आणि तुमच्या प्रथम ते आपण सादर केलेलं आहे. त्यासाठी देवाचे आपण धन्यवाद देऊया. तर माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रेम हा शब्द ऐकलेला आहे ना, परंतु प्रेमाची व्याख्या काय आहे, खरोखर प्रेम काय आहे हे जाणून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आज मी सर्वांवर प्रेम धारण करा, कारण प्रेम हे परिपूर्णतेचा बंध आहे. कलोसीकरास पत्र, पौलाचे पत्र अध्याय 3:14 मध्ये सांगितलेलं आहे, सर्वांवर प्रेम धारण करा, कारण प्रेम हे परिपूर्णतेचा बंध आहे. त्याचप्रमाणे उद्याला आपण विन्सेंट डी पॉल याचं स्मरण करणार आहोत आणि तो आपल्याला सांगत आहे, दान धर्म व्यक्तीला देवाशी आणि लोकांना समाजाबरोबर जोडत असतो. जे आपण दान धर्म करत असतो, चॅरिटी करत असतो, ते लोकांना मला देवाशी व लोकांना समाजाशी जोडत असतं. ते आपल्याला माहित आहे. बिल्डिंग बांधत असताना सिमेंटची काय गरज आहे? सिमेंट काय करतं? बाइंड्स टुगेदर, सर्वांना एकत्र आणत असतं. वाळू, सिमेंट त्या एकत्र आपण जसं बांधत असतं, मजबूत करत असतं. आणि त्याचप्रमाणे जे प्रेम आहे, आपली दान धर्म आहे, ते आपल्याला देवाशी व समाजाशी ते एकरूप करत असतं. दुसरं उदाहरण आहे, ब्रिज आहे ना, पूल असतो ना, पूल कशासाठी असतो? ब्रिज कशासाठी असतो? काय असतं? दोन्ही दिशांना एकत्र बांधत असतं. आणि ज्या मापाने जो पूल मजबूत असतो, त्या मापाने आपल्याला त्याच्यावरती प्रवास इकडं तिकडं जाता येत असतं. त्याचप्रमाणे आपलं प्रेम देखील मजबूत असेल, चांगला असेल, तर आपल्याला देवाशी व समाजाशी जोडता येत असतं, एक बंधन आणू शकतो. आणि त्याच्यासाठी जे आपलं प्रेम आहे ते मजबूत असणं गरजेचं आहे. 100%, नो 50-50, नो मिठा. आपलं प्रेम 100% असतं का? अलावी 100%? हो की नाही? प्रेम करता की नाही? प्रेम करता ना 100%? ओके, 100% प्रेम करत असतं ना, त्याच्यासाठी टेस्ट करण्यासाठी आपल्याला आमंत्रण केलेलं आहे. आणि आपण पाहत असतो, येशूने सांगितलेलं आहे, देयर इज नो ग्रेटर लव्ह दॅन वन हू ले डाउन हिज लाईफ फॉर हिज फ्रेंड. असं प्रेम मोठं नाही की त्याचा मित्र त्याच्या मित्रासाठी जीवन अर्पण करू शकत नाही. जर आपण बायबलची पादपरंती, आपल्याला वेगवेगळे संदेश आहेत, उदाहरण आहे की जेथे प्रेम हे व्यक्त केलेलं आहे. आणि पहिलं आपण वाक्य घेऊया, कोलोसियन्स 3:14, ज्याचं मी वाक्य घेतलेलं आहे, सर्वांवर प्रेम धारण करा, कारण प्रेम हे परिपूर्णतेचा बंध आहे. कारण प्रेम ही फक्त भावना नाही, तो एक बंध आहे, एक नातं आहे. आणि ते नातं घट्ट करणं गरजेचं आहे. ते नातं कशासाठी पाहिजे आपल्याला? प्रेम कशासाठी पाहिजे? प्रेमाची गरज आहे का? कशासाठी? आपण मानव आहोत, आपण एक दगड नाही, एक वस्तू नाही, आपण जिवंत व्यक्ती आहे. त्याच्यासाठी सर्वांना आपल्याला प्रेमाची गरज आहे. बरोबर ना? कोणी आपली प्रशंसा केली नाही, शाबासकी दिली, काय वाटतं आपल्याला? चांगलं वाटतं ना? त्याच्यासाठी प्रत्येकाला प्रेमाची गरज आहे. पहिला मुद्दा आहे, आपण मानव आहे, त्याच्यासाठी आपलं नातं जुळवावं लागतं, त्याच्याशी संवाद करावा लागतो, त्याच्यासाठी आपल्याला प्रेमाची गरज आहे. दुसरा मुद्दा आहे, आपण सर्व देवाची लेकरं आहोत, बंधू आणि भगिनी. बरोबर ना? निस्साराच्या प्रत्येक वेळेला बंधू आणि
आपण एक बंद समजते सर्व आपण एकाच देवाचे लेकर आहोत. त्याच्यासाठी आपल्यामध्ये जो आत्मा आहे त्याने आबा फादर हे पवित्र पिता अंतरात्म्यातून येणं गरजेचं आहे. बरोबर ना? परंतु आपला हृदयातून येत नाही कारण आपलं जे प्रेम आहे ते डायल्यूटेड झालेलं आहे, 100% प्युअर नाही. तिसरा मुद्दा आहे आपण या सृष्टीचा एक भाग आहे, पार्ट ऑफ क्रिएशन. बरोबर? या पृथ्वीपासून या सृष्टीपासून आपण वेगळे आहोत. बरोबर ना? वी आर द पार्ट ऑफ क्रिएशन आणि त्याच्यासाठी आपण दुसऱ्यावर प्रेम करणं गरजेचं आहे. जी पृथ्वी आहे देवाने माझ्या स्वार्थासाठी माझ्यासाठी निर्माण केलेली नाही, परंतु ती प्रत्येकाला ते हँडओव्हर करणं ट्रान्समिट करणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला प्रेमाचं जे बांध आहे ते बांधणं गरजेचं आहे. ते आहे पहिलं उदाहरण. दुसरं आहे आपण पाहतो 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 13 वर्स 4 to 7. कोरिन्थियस पहिले पत्र अध्याय 13 4 ते 7 मध्ये काय आहे माहित आहे का मला? 1 कोरिन्थियन्स चॅप्टर 13 1 4 to 7. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारत नाही, फुगत नाही, गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपघात स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते, ती सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, ते सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर करते, प्रीती कधी संपत नाही. सारांश विश्वास, आशा आणि प्रीती या 3 गोष्टी टिकणाऱ्या आहेत, परंतु त्या प्रीती श्रेष्ठ आहे. आता एक प्रश्न मला पडलेला आहे. आपण बघतो आपण प्रेम करतो बरोबर ना? 100% प्रेम करतो का? जर तर आपलं प्रेम सच्चा प्रेम आहे, जे काही संत पावलाने आपल्याला सांगितलेलं आहे त्या सर्व गोष्टी आपल्या प्रेमामध्ये आहेत का? आता तर सांगितलं तुम्ही प्रेम करता, आता होता मी प्रेम करत नाही. बरोबर? आणि त्याला मी एकदम साधारण उदाहरण देतो तुमच्यासाठी. आपलं प्रेम कसं आहे ते जाणून घेण्यासाठी आपण रिफ्लेक्शन. आता जेथे प्रेम आहे किंवा प्रीती हा शब्द आहे त्याचं आपलं नाव टाका. फादर पीटर सहनशील आहे, तो परोपकारी आहे. जेथे जी प्रीती आहे त्याचं तुमचं नाव टाका. माझी प्रीती सहनशील आहे का? मी सहनशील आहे का? परोपकारी आहे का? दुसऱ्यावर अन्याय करत नाही का? दुसऱ्यावर चिडचिड करत नाही का? दुसऱ्याविषयी हेवा करत नाही का? जर तर मी करतो तर माझं प्रेम काय होतं? संपूर्ण आहे, परिपूर्ण आहे. ते बांधेल का आपल्याला? समजलं का? हे आपल्याला स्वतःसाठी एक रिफ्लेक्शन आहे. जेथे प्रीती आहे संत पावलाने सविस्तर प्रेम काय हे आपल्याला सांगितलेलं आहे. जेथे प्रेम व प्रीतीचा शब्द आहे तिथे आपलं नाव टाकायचं आणि घरी जाऊन प्रत्येक त्याच्यामध्ये आपण त्याची टेस्ट करा, चाचणी करा. जर मी राग करत असेल माझं प्रेम संपूर्ण नाही. हे दुसरं उदाहरण आहे कसं आपल्याला प्रेम आपल्याला बांधत असतं. तिसरं आहे ख्रिस्ती सभादेखील कॅटेकिझम ऑफ द कॅथलिक चर्च आपल्याला सांगत आहे. द कॉर्पोरेट
and spiritual acts of mercy. आध्यात्मिक दान धर्म आणि शारीरिक दान धर्म याच्याविषयी ऐकलं आहे का? Corporal acts of mercy, spiritual acts of mercy. आपल्याला ख्रिस्त सभा शिकवते कॅटेकिझम मध्ये आपण ते वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे, परंतु आपण त्याला विसर पडलेला आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मी ते रिपीट करणार आहे. आता द कॉर्पोरल ऍक्ट्स ऑफ मर्सी कोणते आहे आणि ते आपल्याला एक पॅराग्राफ आहे. मत्ती चॅप्टर 25 अध्याय 25 35 36 आणि 40. कारण मी भुकेला होतो. मत्ती चॅप्टर 25 35 36 आणि 40. कारण मी भुकेलेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले. बरोबर. आणि येशू काय सांगतो? माझ्या लहानातील लहान भाऊला बहिणीला जे तुम्ही केलेला आहे ते माझ्यासाठी केलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला हे वाक्य देवाची एकरूप करत असतं. आणि हे जस्ट आपल्याला असं देत नसतं की पुस्तकामध्ये ठेवायला, परंतु आपल्या जीवनामध्ये सदैव प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. भुकेलेल्यांना अन्न देणे, तहानलेल्यांना पाणी देणं, जो नग्न आहे त्याला वस्त्र देणं. त्याचप्रमाणे अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत ते जे आपल्याला चर्च ख्रिस्ती आपल्याला सांगत आहे ते गरजेचं आहे. भटके लोक आहेत त्यांना आश्रय देणं, आजारांची सेवा करणं, कैद्यांना भेट करणं आणि मृतास दफन करणं हे आपलं शारीरिक आपण दान धर्म करायचा आहे. त्याचप्रमाणे आध्यात्मिक देखील आहे जे आपल्याला आहे त्याला ज्ञान देण्याचं वेगवेगळ्या त्याच्यात 7 corporal acts of mercy, 7 spiritual acts of mercy. ज्यावेळी आपण हे फुलफिल करत असतो ते आपल्याला देवाशी व समाजाशी व एकामेकाशी एकरूप करत असतं, आपलं बंधन घडत असतं. आणि त्याच्यावरती जे corporal acts of mercy आहे मी त्याच्यावर थोडं मनचिंतन करणार आहे. हे मनचिंतन करणं गरजेचं आहे कारण आजच्या काळामध्ये हे अत्यंत महत्त्वाचं आहे. पहिला मुद्दा आहे भुकेलेल्यांना अन्न देणे. आणि येशू म्हणतो मी भुकेला होतो आणि तुम्ही मला खावयास दिले. आज समाजामध्ये जगामध्ये कित्येक अशी लोक भुकेलेली आहेत. आपण त्यांना अन्न देतो का? जर आपण समीक्षा केली, स्टॅटिस्टिक्स काढले तर जगामध्ये 1.2% जी लोक आहेत आज उपाशी आहेत. 673 मिलियन लोक आज अन्न नसताना झोपी जात आहेत. आणि इंडियामध्ये 4.6 लोक आज उपाशी आहेत. कारण त्याला अन्न नाही का? ती का उपाशी आहेत? त्याला देवाने दिलेलं नाही का? कारण आपल्या स्वार्थामुळे आपण ज्यावेळी सेलिब्रेशन करतो, पार्टी करतो, फंक्शन करतो, काय करतो? त्याला बुफे मध्ये ठेवतो ना आणि काय करतो? आपल्या प्लेट मध्ये डोंगर मांडतो. डोंगर मध्ये पोटामध्ये ते ताट करतो. काय करतो आपण? डस्टबिन मध्ये डस्टबिन टाकल्यामुळे मी टाकल्यामुळे काय होतं? दुसरा उपाशी राहतो. कोणामुळे? माझ्या स्वार्थामुळे, माझ्या लोभामुळे. पहिला मुद्दा आहे तर आपण प्रेम करत आहे. लोक भुकेलेले आहे. आपण जेवण घेत असताना जेवढं मला गरजेचं आहे तेवढं घेणं गरजेचं आहे. जर एक क्राइस्त लोक दाना आहे गमवायचं असेल तर शेतकऱ्याला विचारा. एक दाण्यासाठी काय करत होतो? वर्षभर त्याचं काम करत असतो. आपण काय करतो? एक दाण्याला काय करायचं? एक पैसा आपण ट्रेन मध्ये एक प्रवास करताना
जी भुकीशी आहे त्यांना ते अन्न मिळेल. तर पहिला मुद्दा आहे, दुसऱ्यावर प्रेम करत असतो आपण, जे भुकेलेला अन्न देत असतो. आपण डायरेक्ट नाही दिलं तर आपण ज्या वेळेला आपण जेवण करत आहे त्याचा विचार करणं गरजेचं आहे की मला गरज आहे का. एकदाच म्हणून घ्यायचं नाही, कारण आपण 2 वेळा घेऊन जाऊ शकतो, परंतु वेस्ट करायचं नसतं. ओके, हा पहिला आहे. दुसरा आहे तहानलेला पाणी देणे. येशू म्हणतो मी तहानलेला होतो आणि तुम्ही मला पाणी दिलेलं आहे. आता ह्या जगामध्ये पिण्याचं पाणी किती पर्सेंटेज आहे, किती टक्के आहे माहिती आहे का? फक्त 3% पाणी पिण्यायोग्य पाणी आहे आणि 97% आहे ते मिठाचं पाणी आहे. आपण ते पिऊ शकत नाही. तरी देखील तेच पाणी आपण कसं वापर करतो. प्रत्येक व्यक्तीला पाण्याची किती गरज असते? दिवसाला जवळजवळ 50 लिटर. आपण किती वापरतो माहित आहे का? असं सविस्तर सांगितलं आपण जे आपण त्या देखील असतं ना, त्या देखील असतं ना, 1 सेकंदाला 1 ड्रॉप जर केला असेल, माहित आहे का वर्षाला किती पाणी वेस्ट जातं? 1500 लिटर्स. तसं म्हणजे प्रत्येक दिवशी आपण त्या 1 ड्रॉपने 4 लिटर पाणी वाया घालत असतो. आपण लॉंग शॉवर घेतो, त्या चालू ठेवतो, प्लेटला साबण लावत असताना त्या चालूच राहतं. तर जवळजवळ आपण 100 ते 200 लिटर पाणी प्रत्येक व्यक्ती यूज करत असतो. त्याच्यासाठी पाण्याला देखील महत्व आहे. ते देखील यूज करत असताना आपण काय करायचं, थोडं ज्ञान ठेवून जोपासना ठेवून करणं गरजेचं आहे. आणि ते जर आपण त्याची बचत केली, कित्येक लोकांना आता असं सांगितलं आहे जगामध्ये 63 मिलियन लोक आहेत त्यांना शुद्ध पाणी मिळत नाही. आपल्याला देखील माहित आहे म्युन्सिपॅलिटीचं जे पाणी येतं आपण डायरेक्ट पितो का, काय करतो, फिल्टर करतो. फिल्टर आणि वेगवेगळ्या कंपनी येतात ते सांगतात आपलं पाणी 100% शुद्ध आहे, तरी आपण ते पाणी उकळून देखील पित असतो, बरोबर ना. आणि त्याच्यासाठी पाण्याचा वापर करत असताना त्याच्याकडे देखील लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे देखील आपलं जे चॅरिटी आहे, दुसऱ्यावर प्रेम करणं आहे, हे देखील आपल्याला साध्य होणार नाही. तिसरा मुद्दा आहे नग्नास वस्त्र देणे. आपण सर्वांना नवीन नवीन कपडे आवडतात ना. प्रत्येक सणाला सेलिब्रेशनला काय करतो आपण, नवीन कपडे घेतो. ते कपडे परत घालतो का? हा, बरोबर ना. कित्येक लोकांकडे 100, 150, 200 साड्यांच्या अट्टे असतील, ड्रेस असतील, बरोबर ना. ते काय करतो, एकदा घालतो, दुसऱ्याला आपण ते घालत नाही. आणि ते आपल्या गोदरेजमध्ये आहे त्याच्या अट्ट्या बांधून ठेवतो, धपकी बांधून ठेवतो, बरोबर ना. कशासाठी, मला गरज आहे की नाही. त्याच्यासाठी आपण इन्सेंटिव्ह वगैरे काय आपण जे दान कलेक्शन करतो ना, त्याच्यासाठी परंतु त्याची गरज आहे का. आणि जवळजवळ 100 मिलियन लोक आहेत आज त्याच्या अंगावरती कपडा नाही, वस्त्र नाही. कशामुळे, कारण आपला गोदरेजमध्ये गोळांमध्ये ते धपके मारून त्याचा काही फायदा झालेला नाही. त्याच्यासाठी आपल्याला कपडे पाहिजे, चांगलं दिसणं गरजेचं आहे, परंतु एकदा वापर करून ते टाकायचं नाही. हे कशा प्रकारे त्याचा उपयोग करता येईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. चौथा मुद्दा आहे भटक्या लोकांना आसरा देणे. आज आपण प्रत्येक जण भटके झालेलो आहोत, बरोबर ना. मायग्रेट होतो ना, आपण स्ट्रेंजर आहोत. ह्या जगामध्ये कोणी परमनंट नाही. इकडे कोणी परमनंट आहे का? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. मी सांगितलं समजतं ना. ओके, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ओके, आपण सर्व इकडे भटके आहोत आणि ख्रिस्त सभा देखील आपल्याला सांगत आहे पिलग्रिम्स ऑफ होप. आपण एक प्रवासी आहोत, इकडे कोणीच परमनंट नाही. आणि त्यासाठी आपण काय करणं गरजेचं आहे, दुसऱ्याबरोबर प्रवास करणं. आणि असं सांगितलेलं आहे ह्या जगामध्ये भरपूर असे लोक भटके आहेत.
वेगवेगळ्या कारणामुळे पूर येतात, अर्थक्वेक होतात, लँडस्लाइडिंग होतात, आपल्याला माहित आहे, वेग होतात, युद्ध होतात. कोणामुळे? देवामुळे? आपला स्वतःमुळे. आपण कोण मोठा आहे, कोण ताकद दाखवतो ना, कारण सर्वश्रेष्ठ कोण आहे? देव आहे. त्याच्यासाठी जर ते वेग जागृत झाला, मी देखील वेगळ होणार आहे. बरोबर? त्याच्यासाठी आपण काय करायचं? स्ट्रेंजर आहेत त्यांना स्वीकारणं, त्यांना आश्रय देणं देखील गरज आहे, कारण ते देखील एक पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, ते देखील देवाची लेकरं आहेत. पाचवं मुद्दा आहे आजारांची सेवा करणे. आजकालच्या जमान्यामध्ये चांगला असेल, सेलिब्रेशन असेल, सर्वांना आवडतं. घरामध्ये एक आजारी व्यक्ती असेल, काय होतं? आपण आनंदित होतो. काय करतो? घुसू कधी मारत पाहतो याची वाट पाहत असतो, कारण आपण बरं नाही, परंतु आतमध्ये अरे हे ओझा आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला माहित आहे 67% जे डेथ होता ते आजारामुळे होता, आणि 1.3 मिलियन हे कॅन्सरमुळे वेगवेगळ्या रोगाचे मरत असतात. त्याच्यासाठी जो येशू सांगत आहे, तू तुझ्या भावाला बहिणीला काही केलेला आहे, आजाराची काळजी घेतलीस, तर तू माझी काळजी घेतलीस, माझ्यावर प्रेम केलं, त्याला देखील आपण स्वीकारणं गरजेचं आहे. कैद्यांना भेटी देणे. आपण कैद्यांना भेटी देतो का? किती लोकांनी कैद्यांना भेट दिलेली आहे? आपण कैदी आहोत का? येस का नो? कशामुळे आपण कैदी आहोत? पापामुळे आपण देखील कैदी आहोत. त्याच्यातून सुटका हवी की नाही? सुटका घेण्यासाठी आपण प्रयत्न करतो, देवाजवळ जातो, तुमचं संक्रमण घेतो. कधी घेतो? ज्यावेळेला आपल्याला कोरोनाची भीती आहे त्यावेळेला. परत आपण जाणं गरजेचं आहे, पण आपण घाबरतो, विसरतो की एक दिवस आपल्याला मरायचं आहे. तर जसं आपण आपल्या घरामध्ये पाणी फिल्टर पिण्यासाठी फिल्टर बसवतो, ख्रिस्त सभेने देखील एक फिल्टर बसवलेला आहे. कोणता फिल्टर? कन्फेशन एक फिल्टर आहे, जे आपल्याला पापातून परिशुद्ध करतं आणि देवाची लेकरं बनवत असतं. परंतु त्या फिल्टर तरी जातच नाही, बघतच नाही. काही वेळा 5 वर्ष, 10 वर्ष, 25 वर्ष जुबली केलेले लोक आमच्याकडे येतात. फादर, मी 25 वर्षानंतर तुम सारवतो. आपल्या घरातून फिल्टर 25 वर्षांनी बदलला तर काय होईल? पाणी शुद्ध राहील का? आपण घातलेले कपडे 25 वर्षांनी बदलायचे, काय होईल? आवडतं का सर्वांना? का घरातील कचरा ते 5 वर्षानंतर फेकायचा? मग आपल्या हृदयामध्ये कचरा ठेवता. हृदय डस्टबिन आहे का? हृदय डस्टबिन आहे. त्याच्यासाठी राग आहे, मत्सर आहे, कित्येक वर्ष लहानपणी राग केलेला भावाचा राग मरेपर्यंत सुटत नाही. बरोबर ना? कशाला कर्मवाची ठेवतात तिकडे? त्याची गरज आहे काय ना? प्रेज द लॉर्ड, हालेलुया. माझ्याबरोबर आहे का? आहे ना? मी सांगितलं होतं का आपलं हृदय हे डस्टबिन नाही, कचराकुंडी नाही, की जे पाहिजे ते आपण ते टाकू शकतो. त्याचं ते येशूने सांगितलं आहे, आपण पवित्र आत्म्याची मंदिर आहोत. वी आर द टेम्पल ऑफ द होली स्पिरिट, वी आर द टेम्पल ऑफ गॉड. जर देवाचं मंदिर अशुद्ध असेल, येशूने काय केलं? देवळामध्ये मार्केटिंग लोकांनी काय केलं? त्याला बाहेर टाकून टाकलं. पण ह्या मंदिराचं काय झालेलं आहे? माझ्या हृदयाचं काय झालेलं आहे? परिशुद्ध झालेलं आहे का? आता काय करायचं? तसंच ठेवायचं की शुद्ध करायचं? जर आपण शुद्ध करतो, हे देखील एक चॅरिटी आहे, हे देखील प्रेम आहे. आणि शेवट आहे मृतास अंत्यसंस्कार देणं. कारण प्रत्येकाला एक गौरव आहे, रेस्पेक्ट आहे. बरोबर ना? जर आपण दुसऱ्यांना मान गौरव देतो, त्या पद्धतीने आपल्याला देखील त्याचा
मान गौरव होत असतो. हे आहे 7 ऍक्ट ऑफ मर्सी. जर केल्याने आपला जो संबंध आहे माझा व शेजाऱ्याशी तो माझा व देवाशी संबंध आहे, जे चॅरिटी आहे ते फुलफिल होत आहे. दुसरा मुद्दा शेवटचा मेसेज आहे आपल्याला. संत तेरेसा आविला आपले कागदाचे आहे की आपल्याला सांगत आहे आज ख्रिस्ताला हात नाही, पाय नाही, कान नाही, डोळे नाही, परंतु आज तुम्ही त्याचे हात, पाय, डोळे आणि कान होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी जे मी ऍक्शन सॉन्ग शिकवलेलं होतं ते जाणून करून दिलेलं आहे, ते आपण अभिषिक्त केलेलं आहे. वी आर अनॉइंटेड. आपल्याला ब्लेसिंग दिलेलं आहे. जे आपले हात आहे कुणाला मारण्यासाठी नाही, ते आशीर्वादित करण्यासाठी दिलेले आहे. बायबलमध्ये सांगितलेलं आहे जे आपले हात आहे ते दुसऱ्यांना आशीर्वाद देण्यासाठी आहे. आपण काय करतो तेच हात रक्तपात, मारामारी सर्व करायला आता अधिकार कोणी दिलेला आहे. त्याच्यासाठी आज येशूला माझ्या हाताची गरज आहे, कारण तो क्रूसवरती खेळलेला आहे. माझे हात ख्रिस्ताचे हात बनवतो का? दुसरा, जे माझे पाय आहेत ख्रिस्ताच्या मार्गाने चालण्यासाठी, ख्रिस्ताची सुवार्ता प्रसार करण्यासाठी मी त्याचा वापर करतो का? आज माझ्या पायांचा मी कशासाठी उपयोग करतो? चांगल्याकडे जाण्यासाठी, वाईटाकडे जाण्यासाठी, पाप करण्यासाठी, ते पाहणं गरजेचं आहे. आज आपले डोळे आहेत, डोळे कशासाठी दिलेले आहेत? जे काही चांगलं आहे ते पाहून. पण बायबलमध्ये सांगितलं जर तुझ्या डोळ्याने वाईट नजरेने पाहतोस तुझ्या मनामध्ये ऑलरेडी बेबीचा झालेला आहे. जर तुझे डोळे तुला पापास कारण होत असतील, आता जर तर आपण येशूने सांगितलं खरोखर केलं असतं किती जणांचे डोळे राहिले असते? राहिले असते का आपले डोळे? आपण कुणी चांगला ड्रेस घातला डोळे लागतात, कुणाकडे चांगली गाडी असली डोळे लागतात, एक चांगली मुलगी मुलगा असला डोळे लागतात. तर प्रत्येक दिवशी आपण डोळे काढून सर्व आंधळे झालो असतो, बरोबर? त्याच्यासाठी आज येशूच्या सत्यासाठी, न्यायासाठी जे मी पाहत आहे, अन्याय होत आहे, त्याच्यासाठी माझे डोळे यूज करतो का? त्याचप्रमाणे आपण ऐकतो जे कान दिलेले आहे त्याच्यासाठी काय आहे? त्यासाठी दुसऱ्याच्या कुसुम दुसऱ्यावरची निंदा कशासाठी दिलेले आहे? ते सांगितलेले ख्रिस्ताची वाणी. आपण ते कशासाठी यूज करतो? त्याच्यासाठी देवाने 2 कान दिलेले आहे. बायपास हायवे ना, बायपास रोड, त्या कानाने ऐकलं जे वाईट आहे ते आपण काय करतो? या कानाने ऐकतो जे वाईट आहे ते आणि हृदयामध्ये साठवून ठेवतो, आणि चांगलं आहे ते विसरून जातो. आणि कोणती वाईट गोष्ट कुणाविषयी काही मेसेज आला व्हॉट्सअप स्टेट याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये ते सत्य आहे, खरी आहे का पटाला मिळते, मी किती लोकांना फॉरवर्ड केलेलं आहे, त्याचाच आनंद आहे ना. त्याच्यासाठी आज येशू आपल्याला सांगत आहे जे कान दिलेले आहे ते चांगलं करण्यासाठी, चांगलं ऐकण्यासाठी दिलेलं आहे. आणि आपलं तोंड आहे काय करतो? आता मी बोलत नाही, तोंड कशासाठी दिलेला आहे? स्प्रेड द वर्ड ऑफ गॉड, स्पीक गुड अबाउट अदर्स. आपण काय करतो? गॉसिप करतो. आता सांगायची गरजच नाही. आता जे तोंड आहे त्याच्यासाठी येशू काय बोलतो? जो मनुष्य तत्त्वातून हात जात असतं मनुष्याला अशुद्ध करतं, परंतु त्याच्या हृदयातून अंतरातून जे शब्द येतात. आणि बायबलमध्ये सांगितलेलं आहे जे बुलेट बोलतात ना, बंदूक असते ना, जे आपले शब्द असतात ना ते अटोबॉम्बपेक्षा पॉवरफुल असतात, बरोबर ना? कित्येक वर्षाची माहिती काही असो तर आपल्या एका शब्दाने त्याच्यासाठी सांगितलेलं आहे जे आपले शब्द आहेत ना ते अटोबॉम्बपेक्षा पॉवरफुल असतात.
त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे थिंक बिफोर यू. आपण बोलण्या अगोदर विचार करणं गरजेचं आहे. आपण काय करतो आलं की माझा 6 बरोबर ना. त्याच्यासाठी किती तुटतं ते आपण पाहत असतो. तर माझ्या बद्दल बोललो आज आपल्याला प्रेम आहे, चॅरिटी आहे, चालत आहे. आज एक ख्रिस्ताचे हात पाय व त्याचे अवयव बनण्यासाठी सज्ज आहे का? नाही तर आज आपण आता आयोजन करणार आहोत. आपले जे अवयव आहेत ते अभिषेक करणार आहोत. आपण डोळे बंद करूया आणि खरोखरच आजचा जो संदेश आहे तो मनामध्ये आपल्या हृदयामध्ये कुटुंबामध्ये घेऊन जाऊया आणि आज प्रभूला आपण वचन देऊया. येशू मी आहे तुझ्यासाठी आणि तुझ्या सेवेसाठी.